माझी माझी फाईल नंबर 2 आहे ना, तर ते खूप फाईल नंबर 5ला खूप दोषी करतात, खूप त्रास देतात. फाईल नंबर 2? हां. आणि ते कोणाला काय करतात? फाईल नंबर 5ला खूप त्रास फाईल देतात. कोण आहे? मुलगा आहे माझा. वडील? त्याचे वडील सत्संगाला येतात का? नाही येत, आवडत नाही त्यांना. आवडतही नाही त्यांना? नाही, येऊ पण देत नाहीत. मोठ्या मुश्किलीने आलो होता मी. आणि मुलाला दादाजींच्या काही गोष्टी समजतात का? अजून किती 18 वर्षाचा वर्षाचा आहे? नाही झालाय ना. 3 किती नंबरचा. वर्षाचा आहे? हां, मुलाचं वय काय आहे? 17 वर्षाचा आहे. 17 वर्षाचा. हां. पण तुम्ही मुलाला कधी असं नाही सांगायचं की तुझा बाप असा आहे. ते वडिलांचे कधी निगेटिव्ह मुलाजवळ नाही सांगायचं. आणि शांतपणे सांगा, बाळा पप्पांना असं नको करूस, हां, पप्पांशी नम्रपणे वाग, असं शांतपणे सांगा. या वर्षी पास नाही झाला म्हणून खूप मारलं त्याला. पास नाही झाला तो? नाही. वडिलांनी मुलाला मारलं? हां, खूप मारलं होतं. मग वडिलांची चूक होते, असं मारण्याची गरज नाही. त्याला दुसऱ्या वेळी परीक्षेसाठी नीट तयार करा, ट्युशन चांगली लावा, मेहनत चांगली करा, निश्चय दृढ ठेवा. मग परीक्षा चांगली देईल. त्यानं शिकलं पाहिजे. दुःख दिल्याने नंतर प्रेम संपू लागेल. तरी सांगा मुलाला, समजावा, बघ तू मेहनत घेतलीस तर पप्पांना तुला काही बोलावं नाही लागणार. तू चांगल्या प्रकारे मेहनत घे. दादाजींना आपण प्रार्थना करूया, तुझी परीक्षा होईल चांगली, रिझल्टही चांगला लागेल, वडीलही खुश होतील. असं थोडं थोडं समजावून पप्पांच्या प्रती द्वेष कमी करून घ्या. मी किती समजावते आहो त्याला, पूजनीय श्री. हो, आणि शक्य झालं तर मुलाला सत्संगासाठी घेऊन या कधी. तो नाही यायला तयार. कधीतरी. नाहीतर मग आपले जे हे आप्तपुत्र तिथे जबलपूरला येतात किंवा आप्तपुत्री कोणी येतात, तेव्हा त्यांच्याजवळ मुलाला बसवून मग समजावतील ज्ञानाच्या गोष्टी. तो समजेल आणि थोडी थोडी शांती वाढेल घरामध्ये. आणि तुम्ही प्रार्थना करा दोघांसाठी. हे दादा भगवान हे सत्संगासाठी येऊ. हो, बस आणखी प्रार्थना करा, प्रतिक्रमणाने प्रार्थना. आणि तोंडाने बोलून कोणाच्याही चुका दाखवू नका. नवऱ्याला हे सांगायची गरज नाही, का पुन्हा पुन्हा ओरडतात, समजत का नाही, म्हणजे तसं तर त्यांच्याही पक्षातही राहू नका, पतीच्याही पक्षात नको. एवढी भावना ठेवायची की आपण काही बोललोच, एकमेकांना दुःख देऊ नका, एक दुसऱ्याचं नुकसान करू नका. शांततेने, प्रेमाने. माझ्यासमोर खूप मारतात पूजनीय श्री, तेव्हा सहन होत नाही मला. नाही, त्यांना सांगायचं की या मुलाला आपण हातोहात गमावून बसू नका, मारू त्याला. हा 2-4 वर्षाचा मुलगा असेल, 3-4-5 वर्षाचा, तिथवर थोडं मारणं ठीक आहे, पण अशा चुका करू नका. पण मोठा झाल्यावर नाही मारायला पाहिजे. नाहीतर तो घरातून निघून जाईल, नाहीतर काहीतरी लफडी करेल किंवा मग एखादा काही चुकीचा मार्ग धरेल. वडिलांना सांगा की, म्हणजे नवऱ्याला सांगा की जरा शांतपणे काम करा आणि तुम्ही हे माझ्यावर सोडा, मी त्याला समजावेन, दुसरी परीक्षा चांगली देईल, जरूर त्याचा रिझल्ट चांगला लागेल. सांगा त्याला. शांतपणे राहायचा काही मार्ग शोधा तुम्ही. जय सच्चिदानंद पूजनीय श्री. दीपकभाई, माझा प्रश्न आहे की माझा नवरा आणि मी खूपच ना प्रत्येक गोष्टीत खूप बाचाबाची होते मुलांवरून. आणि ना म्हणजे माझे बाबा होते ना, ते आता नाही आहेत, पण त्यांची खूप आठवण येते. बाबांना काय झालं होतं? बाबा आता हयात नाही आहेत. हां, मग त्यांची आठवण येते. हो, खूपच. मग बाबांविषयी काय समजायचं की शरीर सोडलंय, स्वतः ते देहातून बाहेर पडून पुढे गेलेत, तर त्यांच्या शुद्धात्म्याला प्रार्थना करा, मोक्षमार्गात पुढे जाओत, आत्म्याचं ज्ञान मिळो, मुक्ती मिळो. हे दादा भगवान त्यांना मोक्षगती लाभो अशी कृपा करा. बाबांसाठी प्रार्थना करा. त्या दुःखी होण्यात काही अर्थ नाही. तुम्ही पण ना खूप त्यांची आठवण येऊन रडायला खूप येतं पूज्यश्री. हो, दुसरं आता तुम्ही गंगाला सांगा, प्रतिक्रमण आणि प्रार्थना कर बाबांच्या शुद्धात्म्याकडे. समजते आता तुम्हाला? आणि पतीसोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांनी भांडण केलं तर हरकत नाही, तुमच्याकडून करू नका. काय म्हणतायत, मला समजू दे, मला जरा समजून द्या, मग काय म्हटलं मी, मी ध्यानात ठेवीन, असा हळूहळू नम्रतेने व्यवहार करा. त्यांचा एखादा शब्द निघाला रागाचा, तरी आपण जास्त आपण भांडण नाही करायचं, आपण प्रेमाने राहायचं. आणि त्यांचा व्ह्यू पॉईंट समजून सोल्युशन काढा. त्याचं काय की काही सांगायचं असेल तरी 2-4 शब्द रागामुळे जास्तच निघून जातात, तरी आपण ते शब्द धरून नाही बसायचं. त्यांचं म्हणणं असं असेल की जरा लवकर जेवायला दे, मला लवकर जायचं आहे, तुम्ही उशीर करता, तर त्यांना हा प्रॉब्लेम येतो. तर मग 2 शब्द बाजूला ठेवून त्यांच्या गोष्टी समजून तुम्ही ॲडजस्टमेंट करायची, त्यांना शांती मिळावी आणि त्यांना समाधान लाभावं असा व्यवहार करा. हो, पण असं आहे ना, माझे बाबा होते ना, तेव्हा बाबा सांगायचे नेहमी, म्हणजे माझ्या नवऱ्याला सांगायचे त्यांची चूक नाही आहे, माझी चूक आहे. तेव्हा मला असं वाटायचं की बाबा माझी त्यांची बाजू घेत आहेत. पण जेव्हापासून बाबा गेलेत ना, तेव्हापासून एकदम हे बोलायला लागले. बाबा बरोबर म्हणायचे, तुझीच चूक असते नेहमी.
हां, बरोबर आहे. पण आपल्या तरी हजारो चुका, त्यात एक जास्त सांगितली, काय फरक पडतो? आणि गंगाची चूक सांगतायत की शुद्धात्म्याची चूक सांगतायत? गंगाला सांगायचं की चुका सांगतायत ते चांगलं आहे, आपण निकाल करू. आपल्याला भांडण नाही करायचं. काय बरोबर घेऊन जायचं आहे, काय सुख मिळणार आहे? भांडणाने काय सुखी झालेत का कोणी? त्यांनी काही शब्द वाईट बोलले तरी आपण ऐकून घ्यायचं आणि गंगाला सांगायचं की गंगा, तुझ्या चुकांची शिक्षा मिळते, जमा कर. आपल्याला कोणताही रागद्वेष नाही करायचा, समभावाने निकाल करा. असं होऊ शकतं की नाही? हो. सुधारणा करा, बाहेरची भांडणं कमी होत जातील. मी जयपूरहून अनिता. मला हे सांगायचं आहे की फाईल 1 मध्ये फाईल 2 मधील शुद्धात्मा सुद्धा दिसतो आणि प्रतिक्रमण सुद्धा होतं. पण काही असे प्रतिक्रमण एवढे नाही होऊ शकत जेवढे म्हणजे की ते अतिक्रमण करून जातात. काही दिवस सुद्धा जर थोडे शांत राहिले तरी नंतर काहीतरी असे करतात की अतिक्रमण होतं खूप जास्त, आणि ते प्रतिक्रमण तिथे कसं गायब होतं पत्ताच नाही लागत. कारण काही अशा गोष्टी ते करतात की मी सांगूच नाही शकत आता इथे. पण आता मात्र मी त्रासून गेली आहे त्यांना. हां, पण जे काही असेल तुमचाच हिशोब आहे. हां, ते लक्षात येते की आपलाच हिशोब आहे. आता अपसेट होऊन अतिक्रमण करण्याऐवजी हे समजून घ्या की हिशोब आला आहे, तो आता पूर्ण करायचा आहे. आणि दुसरे बिघडून मग काय बिघडेल? पण किती करायचंय, किती करणार? समजतच नाही की मी किती बाकी आहे. पण कोणाला करायचं? अमिताला करायचं का शुद्धात्म्याला? हां, अनिताला सांगायचं, काय शरीर झिजणार आहे का? घासून घासून किती घासणार? हिशोब पूर्ण कर आणि प्रेमाने पूर्ण करायचा. आपला काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? हा, चला आपण समाधानपूर्वक सॉल्युशन काढूया. पूज्यश्री जे प्रतिक्रमण करायचं ते कामी येईल का? तसे होतं का नाही होत? नाही, नक्कीच येईल. हा आपला खूपच चिकट हिशोब आहे, अत्यंत रागद्वेष, अत्यंत मोहाचा हिशोब. म्हणून मग जास्त लेयर्स आहेत. सर्वात जास्त हिशोब पतीसोबत असतो, नंतर कमी होईल सासूसोबत, मुलामुलींसोबत, आईवडिलांसोबत. असे हिशोबातलेच आहेत सगळे. सगळ्यात जास्त हिशोब रागाचा आणि द्वेषाचा, दोन्ही पतीच्या सोबत. तर आपण आपल्याकडून द्वेषाचा भाग सुधारत जाऊ. हळूहळू नॉर्मल व्यवहार होत जाईल. जर कधी काही होत असेल तर होऊ दे, नसेल होत तर नाही. आपण ह्या आयुष्यात आपलं प्रत्याख्यान ह्या गोष्टीसाठी करायचं आहे की आता या संसारातून आपल्याला सुटायचं आहे. दुःख नसतं झालं तर आपण प्रतिक्रमण, प्रत्याख्यान आणि संसारातून सुटण्याची कोणती भावनाच नसती केली, मोहातच बुडून गेलो असतो. म्हणून तर दुःख उपकारी आहे, समजून घ्या. स्त्री प्रवृत्तीचा अपमान झाला, नुकसान झालं, आक्षेप आला तर या स्त्री प्रवृत्तीचा मोह तोडणारे आहेत, उपकार माना. नाहीतर मोहात बुडून जाल आणि तन्मयाकार संसारात. इथे सुटकेची जागृती येते दुःख आल्यानंतरच. तेव्हा उपकार माना आणि हळूहळू निमित्ताच्या प्रती निर्दोष बघा. माझा हिशोब आहे, माझा मोह तुटतोय, माझी मनमानी करण्याचा अहंकार तुटतोय, माझा जातीचा मोह तुटतोय, मला मोक्षात ढकलणारे उपकारी निमित्त आहेत. त्यांच्याप्रती अतिक्रमण करू नका आणि समजून घ्या की हितकारी आहेत आपले. हिशोब पूर्णही होतोय आणि आपल्याला मोहातून मुक्तीही देता येते. हां, हे लक्षात येत आहे. पण जेव्हा ते पैशाचं अशा प्रकारे नुकसान करतात तेव्हा ते पैशांचं नुकसान सहन नाही होत. पैशांचं नुकसान करताना त्यांचे वडील काही बोलले तर अनिताला काही वाटत नाही, पण त्यांच्या वडिलांच्या शिवाय आणखी कोणी वेगळं त्यांच्याविषयी काही वाईट बोललं तर मग अनिताला खूप राग येतो त्यांचा. जो काही निसर्गाचा हिशोब असेल, शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा की शुद्धात्मा भगवान त्यांना सद्बुद्धी द्यावी, सन्मार्गावर चालवत. मला कोणताही रागद्वेष नको आहे, समभावाने निकाल करायचा आहे. आपण भांडण करूनही काही सुधारणा झाली का? बिघडलंच. अतिक्रमण केल्याने काही सुधारले? तर मग समजून घ्या की अशा काही ॲक्शन घेतल्यामुळे सुधारणा होणारच नाही, आडकीच बिघडेल. म्हणून तोंडाने बोलणं बंद करा. हां, तुम्हाला जे काही सांगायचं होतं एकदा ते सांगितलं आहे की हे मला पसंत नाही. आता बोलणं तुम्ही बंद करा, शुद्धात्म्याला प्रार्थना करा आणि आतून निश्चय करा की हे नसते भेटले तर माझा मोह तुटलाच नसता. आता मला संसार नको आहे, मोक्ष हवा आहे. हा संसार असाच राहणार आहे. प्रत्येक अवतारात असंच घडलं आहे. या अवतारात हा भेटला तसा मागील अवतारात दुसरा भेटला असेल तेव्हाही कधी संतोष वाटलाच नसणार. कारण एक खरं सुख नाहीच आहे. पंचेंद्रियाचं सुखच नाही, त्याच्या शेवट हा दुःखच आहे. तर मग या संसारात आपल्याला नवसुख मिळवण्यासाठी दुसरा जन्म घेण्याची गरजच नाही. हा सुधारो किंवा दुसऱ्या एखादा चांगला मिळू, काही नको, मला मोक्ष हवा आहे हाच पक्का असा निश्चय करा. जेवढी दुःख येतील त्यावेळी मोक्षाचा निश्चय, सुटकेचा निश्चय, समभावाने निकाल करून सुटकारा तसा निश्चय पक्का करा. तशा बऱ्याच संधी आहेत प्रत्याख्यान, संसारातून सुटण्यासाठी प्रत्याख्यान करायचं. तेव्हा आपण सुधारण्यासाठी प्रयत्न करतो, भांडण करतो, पैसे वाचवण्यासाठी, एखादा मोह तोडण्यासाठी आक्षेप घेत राहतो.
आणि त्यामुळे मग कॉम्प्लिकेशन्स वाढतात. म्हणून आतून सुटा. पण जेवढा आपण आतून सुटण्याचा पुरुषार्थ कराल तेवढा बाहेरचा हळूहळू व्यवहार, जो जुन्या दोषांचा व्यवहार, तो पूर्ण होईल. नंतर चांगला व्यवहार सुरू होईल. पण असंही आहे ना, त्यांचा खूप मोहही आहे, खूपच आहे अनिताला. पण ते जे नुकसान करतात ना, त्यांनी द्वेषात बदलतं मग सारं काही. तेव्हा मोहाची तर काही शक्यताच वाटत नाही. नाही, प्रार्थना करा की यांना सद्बुद्धी मिळो, चुकांमधून सुटावेत. आणि त्यांच्याही हातात नाही आहे. बघा, तुमचा काहीतरी अनितावरती कंट्रोल आहे का? नाही. तर मग त्यांचाही शरीरावर कंट्रोल नाही. ते बघा, तेही हतबल असे झालेत, कारण पूर्वकर्माच्या फोर्समुळे कार्य होत आहे, चांगलं वाईट. आपण जर फक्त भावना सुधारायचे, त्यांनाही एवढंच सांगा. जमलं तर सांगू शकाल की तुम्हाला वाटतं हा चांगला व्यवहार आहे, तुम्ही आतून माफी मागा, जागृती ठेवा, चुकांमधून बाहेर पडण्याचा पुरुषार्थ करा. आपण काय आचरण सुधारण्यासाठी ओरडतो, भांडण करतो. पण त्यांची समज सुधारायची आहे, त्यांचे अभिप्राय बदलायचे आहेत, तो पार्टच बंद होऊन जातो. हे कसं झालं? स्विच चालू ठेवला पंखा बंद करण्यासाठी, काठी घेतली, झाडूने थांबवला, पण तो बंदच होत नाही, आचरण बदलणारच नाही. समज सुधारेल तर कधी ना कधी आचरण सुधारेल. समज सुधारण्यासाठी प्रार्थना केल्यावर रिझल्ट मिळेल. हो, प्रार्थना आणि नॉर्मल बोलत राहा. हे चुकीचं आहे, तुम्हाला समजताय का? तुम्ही जागृती ठेवा, निश्चय करा, सुटायचं आहे, मग शक्ती वाढेल त्यांची. हां, ठीक आहे. जय सच्चिदानंद. शीला, अमरावती. माझा प्रश्न असा आहे की फाईल नंबर 2 लिहिलाय मी. हां, ही तर प्रवृत्ती आहे पुरुषाची आणि स्त्रीची, म्हणून आपण त्यांच्यासोबत ॲडजस्टमेंट घ्यायची. त्यांनी जर कधी क्रोध केला, कधी काही बोलले, तर आपण ऐकून घ्यायचं आणि पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घ्यायचा. नंतर त्यांना अभिप्राय देतो, असेच आहेत, नेहमी असंच करतात, किती वेळा मी सहन करायचं. आपल्या अभिप्रायामुळे त्यावर मग सॉल्युशन तर निघत नाही, आपण डिस्टर्ब होतो आणि त्यांनाही दोषी ठरवत राहतो. त्याऐवजी प्रवृत्ती आहे, भरलेला प्रकृतीचा माल बाहेर पडतोय, शुद्धात्मा वेगळा आहे असं म्हणा. आणि थोड्या वेळाने पुन्हा विचारायचं, तुम्हाला काय म्हणायचं होतं? मला समजत नव्हतं. हो, तेच म्हणतात की माझं चुकलं. हां, तर त्यांना मनापासून पश्चाताप होईल. आणि आपलाही त्यावेळी न बोलल्यामुळे शांतता लाभल्याने थोड्या वेळात नॉर्मल व्यवहार होईल. नाही, काहीही नाही बोलत, ते आले तिथे आता. मग खूप छान आहे. आता त्यांनाही साऱ्या गोष्टी ज्ञानाच्या मिळतील इथे. त्यांना आशीर्वाद द्यावा पूज्यश्री. आम्ही तिघही बरोबर आलोय तिथे. खूपच छान. हा आशीर्वाद विधीमध्ये देणारच आहोत. ज्ञानात प्रगती करावी, ज्ञान घेतलेलं आहे, पण कधी कधी त्याचा परिणाम कमी होतो. हो, ठीक आहे. त्यांचा प्रकृतीचा भरलेला माल आहे. तुमची प्रकृती तुमच्याच हातात आहे का? नाही, पण कधी नुकसान न व्हावं असं आशीर्वाद. हो, पण नुकसान होण्याचाही हिशोब व्यवस्थित आहे आणि फायदा होण्याचाही हिशोब व्यवस्थित आहे. नुकसान झालं तर दोषी बघू नका, त्यांच्यावर आक्षेप घेऊ नका. तुमच्याकडूनही कधी होऊ शकतं. तुमच्याकडून कधी ग्लास पडून फुटत नाही का? मग दुसऱ्याकडून पडून फुटला तर रागवायची गरज नाही. हो बाबा, माझ्याकडूनही चूक होऊ शकते, आपणही सांभाळून ठेवू, हा लक्ष ठेवूया, झालं, आता काही हरकत नाही. मी रागवत नाही पूज्यश्री, रागवत नसाल, पण मनामध्ये नेगेटिव्ह चालू व्हायला लागतं की नाही. बघा किती चुकीचं करतायत, असं नाही करायला पाहिजे. मग मन बुद्धी तर सांगतेच समोरच्याचे दोष. तेच दोष एकमेकांमधली दरी वाढवतात, प्रेम तोडतात. भले तोंडाने नाही बोलणार, पण मनातून तर गोळीबारा चालूच राहतो. मनातून खूपच दुःख होतं. दुःख नाही, द्वेषही होतो, दोष दिसतात, तर त्यात सुधारण्याविषयी गोष्टी शिकवतो. नाही समजलं अजून? हा, समजलंय. आता आपण आशीर्वाद द्यावा पूज्यश्री की आम्ही प्रत्येक वर्षी इथे. एक वाक्य मनावरती कोरून ठेवा. जे कोणतेही समोरच्याचे दोष दिसतात ते स्वतःमध्येही बघा. जेव्हा आरसा आपण बघतो तेव्हा आरशात काय बघतो? मी कशी दिसतेय, मी ठीक आहे ना, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे. तसाच हा आरसा आहे आपल्या घरातला. आपले दोष दाखवणारे उपकारी निमित्त आहेत. आरसा फोडून टाकलात तर आपण कधी प्युअर नाही होऊ शकणार. आरसा तर फोडायचाच नाही, आरशाचे उपकार मानायचे. आणि आरसा जे सांगतोय, जर बघा कानावर काही कचरा चिकटला असेल तर आपण आरसा हलवायला जातो का? कानाकडे आपला हात कानाला लावतो, आरसा दाखवतो. तसंच तिथे नाहीतर असं बोलतील, तू सुधारत नाहीस, मला बोलतेस, आपण लगेच अटॅक करू. त्याऐवजी ऐका आणि मग हे शिलाला सांगा की शिला, हे बघ आपली काहीतरी चूक आहे का, हे जे काही सांगतात आपण काही चूक सुधारू. आणि मग आपल्या चुका कमी होतील, आपण मोक्षासाठी प्रगती करू आणि व्यवहारही प्रेमाचा होईल. हळूहळू मोक्षात पुढे जाण्याची शक्ती द्यावी पूज्यश्री. हां, या रस्त्यावरून चाला. जय सच्चिदानंद.
हरिराम शर्मा, अलीगड. तुमच्या चरणी शतशत नमन. आम्ही 7-8 महात्मा आलेलो आहोत. तर काल आमचे बोलणे चालू होते की राग आणि द्वेषाचा खरा आणि सरळ अर्थ काय आहे. राग द्वेषाचा हा काय विचारायचं? खरा अर्थ. हा या सगळ्या गोष्टींमध्ये कोणी जर म्हटलं हरिराम तो तर खूपच चांगला माणूस आहे, मग छान वाटतं की नाही? हा वाटतं ना सर. आणि म्हणणारा सुद्धा आवडतो की नाही? तो कसा वाटेल म्हणाल तर ते प्रेम झालं. तो प्रेम. हरिराम तर खूपच कुचकामी माणूस आहे, खूप दखल देत असतो. याने असं नाही केलं पाहिजे, सरळ करायला हवं. आपल्या कानावर पडलं समजा काय होईल? म्हणाल कोण बोलतंय, मला समज, मला ओळखत नाही, अलीगडमध्ये राहणं मुश्किल होईल तुला. तर तो द्वेष झाला. खरी गोष्ट आहे. अज्ञानतेने रागद्वेष होता. अज्ञानतेने. मी हरिराम आहे ही अज्ञानता आहे. म्हणूनच हरिरामला चांगलं म्हटलं तर प्रेम, वाईट म्हटलं तर द्वेष. आणि नंतर पुढे जाऊन माझी बायको, तर बायकोला कोणी मदत केली, बायकोशी कोणी भांडण केलं तर त्याच्या प्रति द्वेष, त्याच्या प्रति प्रेम आहे तर त्याच्या प्रति द्वेष. म्हणजे रागद्वेष म्हणजे हे छान आहे, आवडतं ते प्रेम असतं, कडू वाटतं तो द्वेष आहे. मग याचं लिमिटेशन काय आहे का सर? लिमिटेशन काय म्हणाल? नाही म्हणजे लिमिट आहे का की काही की राग एवढा आहे? लिमिटेशन म्हणजे काय की 0 व्हायला पाहिजे. हां, हरिरामला छान वाटेल पण आपल्याला छान नाही वाटलं पाहिजे. कोणी अपमान केला तर हरिरामला दुःख होईल, भोगवता येईल. आपल्याला भोगवता नाही यायला पाहिजे, आपण वेगळं राहायला हवं. तोच आपला पुरुषार्थ. रागद्वेषात समभाव ठेवा. हरिरामला वाईट म्हटलं तरी आपण द्वेष नाही करायचा, हरिरामला चांगलं म्हटलं तरी प्रेम नाही वाटलं पाहिजे. तो आपल्याला पुरुषार्थ हवा आहे, समभाव. कोणी अपमान केला त्याच्याप्रती द्वेष नको, कोणी सन्मान केला त्याच्याप्रती प्रेम नको, समभाव. हरिरामला चांगलं वाटेल मान दिला तर, अपमान केला तर कडू वाटेल. पण तुमच्यात ती जागृती आहे की हरिरामला वाईट वाटतं आहे, हरिरामच्या मोहाला, अहंकाराला ठेच लागते, मनाला दुःख होत आहे. तप करायचं, अंतरतप. वेगळं ठेवाल तर अंतरतप म्हटलं जाईल. त्यामुळे मानाची ग्रंथी तुटून समाप्त होईल. ठीक आहे सर. आणि हा पुत्रमोह आणि या मुलींसाठी जो मोह वाटतो याला कसं ॲडजस्ट करायचं सर कुटुंबामध्ये? ती हरिरामची असेल, तुम्ही हरिरामपासून वेगळे राहा. हरिरामला सांगा हरिराम ही फाईल आहे, कर्तव्य पार पाडा, जबाबदारी आहे. मोह वाटावा असं काही नाही, मोहाने रागद्वेष होतात. पण कर्तव्यात समभाव आहे. कर्तव्य म्हणजे कर्तव्य, ड्युटी बाउंड. जेव्हा शेजारचा मुलगा येतो तेव्हा आपण कसा व्यवहार करतो? शेजाराच्या हिशोबाने. हां, आपला व्यवहार मुलाच्या बरोबर माझा आहे, ही माझी ममता, ते रागद्वेषाचं कारण ठरतं. पण इथं स्वतःच होऊन जातं सर. या ताईंनी सांगितलं ना, शेजाऱ्याचा मुलगा नापास झाला तर त्याला काही मारायला नाही जात, बाळा मेहनत कर, चांगल्या प्रकारे अभ्यास कर, एवढं बोलून सोडून देतो. पण माझा मुलगा नापास झाला मग तर पट्ट्याने मारेल तरी दुःख होणार त्याला. दुःख होणारच, पण माझे पैसे वाया गेले, नुकसान केलं, सुधारतच नाही. पण मारलं नाही पाहिजे, दुःख द्यायला नाही पाहिजे. कर्तव्य पूर्ण करा आणि समजावून सोडून द्या. म्हणून कर्तव्य आणि मोह 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मोहात आसक्ती आहे, रागद्वेष आहे. आणि कर्तव्यात जबाबदारी पूर्ण करायची, दुःख नाही एकमेकांसोबत. असंही या जन्मात म्हणजे पुढच्या जन्मासाठी जर पत्नीचा मोह नाही केला, मुला-मुलींचा मोह नाही केला तर वास्तवात पुढच्या जन्मी मुलं-मुली आणि पत्नी नाही मिळणार. नाही, मोह नाही करायचा, त्याऐवजी ब्रह्मचर्याचं पालन करायचं असा निश्चय करा. ह्याच जन्मात भावना ठेवा. भलेही पती पत्नीचा व्यवहार असेल पण भाव चेंज करा की नाही, आता फाईल साऱ्या पूर्ण करायच्या आहेत आणि सिमंदर स्वामींच्या शरणी जायचं आहे, मोक्षगतीस जायचं आहे आणि शुद्ध ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि मनवचन काय जगत कल्याणासाठी वापरायचे. मगच फाईल सुटेल, मग नवे कोणी मिळणार नाहीत. माझ्यासारखं जीवन होईल तुमचंही. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. चंद्रशेखर चव्हाण, जोधपूरहून. बोला. आता या दिवसात जेव्हापासून ज्ञान घेतलंय तेव्हापासून ते ज्ञान जे तुम्ही म्हणता की मोक्ष नंबर 1, मला असं वाटतं की माझ्या जीवनात ते मोक्ष नंबर 1 एकच आलंय. आणि कोणत्याही प्रकारची चिंता, दुःख, त्रास वगैरे ह्या दिवसात नाही होते. परंतु एक भय कधी कधी वाटतं की म्हणजे जे मी लिहिलेलंही आहे की असं वाटतं की काही वेगळं विपरीत घडू नये, जेव्हा की काही होतच नाहीये, सगळं खूप मजेत जीवन चाललंय. मग ह्या भीतीला कसे दूर करावे? दादा भगवानांवर सोपवा. हे दादा भगवान तुम्हाला समर्पण करून टाकलंय. व्यवस्थितमुळे जे ही भले हो आणि जी काही परिस्थिती येईल समभावाने निकाल करीन अशी मला शक्ती द्या. आणि आपल्यावर मी सोपवून दिलं आहे. साऱ्या संसाराचा भार तुमच्या चरणांवर ठेवतोय मी.
तुमची आज्ञा मला शिरसावंद्य, मला शक्ती द्या, मी आज्ञेत राहीन. 5 वेळा म्हणा रोज, त्यामुळे सगळी दुःख निघून जातील, उरली सुरली भीती निघून जाईल. शंका कुशंका खूप येतात हो, अपमान वगैरे होतच असतात. कधी असे घडतं, कधी निगेटिव्ह विचार येतात की कधी आपल्यासोबत असं काही होणार नाही ना. नाही, असं कधी नाही होणार. ज्ञान घेतलेल्यांची तर खूपच, म्हणजे आपली पॉझिटिव्ह भावना असते, कल्याणाची भावना असते, दुसऱ्यांना सुख देण्याची भावना, दुसऱ्यांना दुःख द्यायची नसतेच भावना कधी. त्यामुळे त्यांना दुःख येणारच नाही, देणारही नसतात कोणी. म्हणजे कोणते ओझं वाटण्यासारखं नाही आहे की माझं काय होईल. आता तर माझं तर कसं होणार, काय होणार, सिमंदर स्वामींच्या शरणी जन्म होईल आणि मोक्ष होईल. दुसरा संसार तर सुटून जातील, ती गॅरंटीची गोष्ट आहे. म्हणजे काहीच भीती वाटायला नको, काही शंका घ्यायची गरजच नाही. हे मागचे पडदे आहेत, पडदा म्हणजे इकोज आहेत, हे प्रतिसाद म्हणतात. म्हणजे आधी पूर्वभावात जे भाव बिघडले होते ते आता मन सांगताय. त्याला सांगायचं तुझं म्हणणं ऐकलं, दादा भगवानांच्या कृपेने काही होणार नाही आहे, आपण निश्चिंत आहोत, मला खात्री आहे, दादांच्या शरणी आम्ही जाऊ, आम्हाला दादांच्या कृपेचं रक्षण आहे, असं सांगून बाजूला ठेवून द्यायचं मनात विचारात. हां, माझा मुलगा आणि माझी सूनही येणार होते. माझा मुलगा कधी कधी काही काम करत असतो तर मी त्याला सूचना करतो की असे नको करू, तेव्हा तो मला म्हणतो की तुम्ही खूप निगेटिव्ह बोलता आणि तुम्ही जे बोलता तसेच होते. नाही, त्याला सांगायचं लक्षात ठेव बाळा, पॉझिटिव्हसुद्धा असतं, निगेटिव्हसुद्धा असतं, आपण दोन्हींची तयारी ठेवू आणि ध्यानात ठेवायचं, त्याला अनुभव घेऊ द्या. आणि बघा मोठ्या माणसाने काय करायला हवं, वडीलधाऱ्यांनी, थोरा मोठ्यांनी, की माझ्याजवळ अनुभव आहे, तुला जेव्हा गरज पडेल तेव्हा मला विचार. आणि लहानांनी काय करायला पाहिजे, समजून घ्यायला हवं की मोठ्यांकडे अनुभवाचा खूप स्टॉक आहे, कधी संकट आलं तर त्यांना विचारायचं. त्यामुळे एकमेकांशी प्रेमाने व्यवहारही होईल आणि गाडी सुरळीत चालेल. हां, आपण काय करतो, मी तुझा बाप आहे, मला एवढा अनुभव आहे, माझं म्हणणं का नाही ऐकत, समजत का नाही तुला. अहो नाही ऐकणार, अनुभव घेऊ द्या. आपण कुठे आपल्या वडिलांचं म्हणणं ऐकलं होतं, अनुभव घेतल्या त्यानंतरच मोठे झालो, त्यांनाही अनुभव घेऊ द्या. आता तर खूपच फ्रेंडली व्यवहार करतोय. हां, फ्रेंडली कराल तर बरोबर आहे, कारण फ्रेंडलीमध्ये काही आग्रहच नाही आहे. तिथे तू चुकीचं करतोस असं नाही आहे. बघ, तू जर अशा पद्धतीने केलंस तर असे परिणाम होतील, तू लक्षात ठेव, चेक करून घे, जागृत राहा, असं म्हणून सोडून द्यायचं. धन्यवाद.